मित्रांनो, ITRचा सीझन सुरू होत आहे आणि लोकांचा एक सिंपल फंडा आहे. 44AD किंवा 44ADA मध्ये प्रिझम्पटिव्ह टॅक्सेशन यूज करा आणि सरळ टर्नओव्हरच्या 8% किंवा 6% प्रॉफिट दाखवून ITR फाईल करून द्या. पण जर तुम्ही असं करणार आहात तर इथं खूप मोठी चूक होणार आहे. अज्युम करूया तुमच्या बँकमध्ये 1 करोड रुपयाचा टर्नओव्हर झाला आणि तुम्ही सरळ 8% प्रॉफिट दाखवतात, म्हणजे 8 लाख रुपयाचं इन्कम दाखवतात. आता 12 लाख रुपयापर्यंत इन्कम टॅक्सेस नाही म्हणून तुम्ही रिलॅक्स विदाउट टॅक्स रिटर्न फाईल झाला. पण दुसरीकडे काय होतं माहित आहे का? डिपार्टमेंट इन्कम टॅक्सच्या पोर्टलवर तुमच्या बाकी सगळ्या ऍक्टिव्हिटी पण चेक करतात, जसं की शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट, FD, फॉरेन ट्रॅव्हल्स, मोठे EMI, क्रेडिट कार्ड स्पेंडिंग. आणि वर्षभरात जर 15-17 लाख रुपये खर्च किंवा इन्व्हेस्टमेंट दिसत असेल तर ऑब्व्हियस आहे ना भाऊ, एका बाजूला तुम्ही डिपार्टमेंटला सांगताय की मी फक्त 8 लाख रुपये कमवले आणि दुसऱ्या बाजूला पोर्टल मध्ये दिसतंय का हा माणूस 15-17 लाख रुपये खर्च करतोय. मग डिपार्टमेंटला ते डायजेस्ट कसं काय होणार? आणि मग नोटीस आली की लोक विचारतात आता काय करू. म्हणून या ITR सीझन मध्ये एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये जे दाखवता आहे आणि डिपार्टमेंटकडे जो डेटा अवेलेबल आहे त्यात असा मोठा मिसमॅच ठेवू नका. नाहीतर आज टॅक्स वाचेल पण उद्या नोटीस किंवा स्क्रुटिनी सुरू झाली का टेन्शन वाढू शकतं. धन्यवाद.